प्रकाशजी लोंढे यांना आमदार करा असे मत उत्तर महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यावेळी आठवले यांच्याकडे व्यक्त केले। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचा हर घर रिपब्लिकन अभियान आणि 2 मार्चला धम्म परिषद हे नाशिकमध्ये होत असून या सोहळ्यातील बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांच्यासह जगभरातील 40 ते 50 बौद्ध भिक्खू उपस्थित राहणार आहेत। या पार्श्वभूमीवर काल केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत सातपूर येथील BLVD हॉटेल येथे उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या स्नेहसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। या दरम्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख तथा नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे होते। यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना बिबट्याची प्रतिकृती देऊन RPI पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला। यावेळी नामदार आठवले यांनी प्रकाश लोंढे यांच्यावर कवितांच्या माध्यमातून कौतुकांचा वर्षाव केला। यावेळी गेल्या अनेक वर्षांपासून प्रकाशजी लोंढे हे आपल्या परिवाराचा विचार न करता रिपाई पक्षासाठी एकनिष्ठ काम करत आहेत। तर यावेळेस प्रकाशजी लोंढे यांना आमदार करा असे मत उत्तर महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यावेळी आठवले यांच्याकडे व्यक्त केले। याप्रसंगी माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर, म्हणते सुगंध, ज्येष्ठ नेते गौतम सोनवणे, माजी नगरसेविका दीक्षा लोंढे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख मनाली जाधव, सिद्धार्थ कासारे, विजय वाघचौरे, श्रीकांत भालेराव, ॲडव्होकेट BK बर्वे, चंद्रशेखर कांबळे, संतोष कटारे, रश्मी हिरे बेंडाळे, PL ग्रुप संस्थापक भूषण लोंढे, माथाडी कामगार संघटनेचे दीपक लोंढे, समाधान जगताप, सुनील साखरे, नाना कदम, बाळासाहेब सोडसे, बबन भुजबळ, आबाजी शिंदे आदी जण मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर PL ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे, माथाडी जनरल कामगार युनियन महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस दानशूर दीपक नानाजी लोंढे यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं। आपल्याला जर बोलवायचं आहे आपल्या भीमाच्या विचारांचा मळा, आपल्याला बोलवायचं आहे भीमरायांच्या विचारांचा मळा, म्हणून त्या ठिकाणी होत आहे स्नेह संवाद सोहळा। या ठिकाणी जास्त बोलण्याची गरज नाही। उत्तर महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, मराठवाडा आहे, विदर्भ आहे, या ठिकाणचे लोक मोठ्या संख्येनं बौद्ध बांधव या ठिकाणी आणि त्यासाठी एक संयोजन समिती नेमायची आहे। प्रकाश लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन होईल आणि त्याच्यामध्ये सुगत म्हणतेजी त्याचे जनरल सेक्रेटरी असतील आणि बाकीचे उत्तर महाराष्ट्रातले जे ऍक्टिव्ह असणारे आपले काही थोडे कार्यकर्ते आणि बौद्ध समाजामध्ये काम करणारे काही रिटायर्ड अधिकारी आहेत ते अधिकारी असतील। हा कार्यक्रम नॉन पॉलिटिकल आहे। 2 मार्चच्या धम्म मेळाव्याच्या संबंधातली समिती आहे आणि त्या समितीमध्ये अनेक लोकांना, एक 40-50 लोकांना आपल्याला घ्यायचं आहे आणि हा जो सोहळा आहे बौद्ध धम्म समारंभ जो आहे हा भव्य दिव्य प्रमाणामध्ये साजरा झाला पाहिजे अशा पद्धतीचा आपला प्रयत्न आहे। नाशिकशी तसा माझा अत्यंत जवळचा संबंध आहे। प्रकाश लोंढे हे त्यांचं नाव तर लोंढे आहेतच आहे, पण त्याच्या नावाप्रमाणे कार्यकर्त्यांचे त्यांच्या पाठीमागे सारखे लोंढे असतात। आणि म्हणून त्यांचं नाव लोंढे पडलेलं असावं। कार्यकर्त्यांची फळी इतर पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्ते मिळत नाही, पण आमच्या पाठीमागे एवढे कार्यकर्ते आहेत की ते आम्हाला सळो की बळो करून सोडतात। फोटो काढण्यासाठी तर आपली धावपळ असते, आपली परवाना चांगली आहे, आपल्या नेत्यासोबत आपला फोटो असला पाहिजे आणि तो फोटो दाखवल्याशिवाय आपली बायको आपल्याला घरात घेत नाही। कुठे गेला होता तर आम्ही आठवले साहेबांकडे गेलो आपल्याला फोटोची नितांत आवश्यकता असते आणि सगळ्या आपल्या पत्नीला माहित आहे की कुठेही जरी हे नवरे फिरून आले तरी आठवले साहेबांसोबत होतो असं म्हटलं की त्यांना सल्ला माफ होते। ठीक आहे, सांगत होते जेवढाच आहे की आपला पक्ष जो आहे तो अत्यंत ऍक्टिव्ह आहे, कार्यकर्त्यांची फळी फार मोठी आहे। त्यानंतरच्या काळात तर मी गावागावामध्ये फिरलेलो आहे। नाशिक जिल्ह्याने मला मोठी शक्ती दिली आहे। उत्तर महाराष्ट्रातले कार्यकर्ते माझ्या पाठीची ताकदीने उभे राहिलेले आहेत।
नाशिक असेल, अहमदनगर असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल, अशा अनेक जिल्ह्यातले जळगाव जिल्हा जो आहे ते जळगाव आहे, तर अनेक ठिकाणी कार्यकर्ते मी त्या रस्त्यांनी चाललो तर गावागावामध्ये कार्यकर्ते अडवायचे. आजच माणसं आपल्यासोबत आहेत असं नाही. नंतरच्या काळामध्ये उपाशी तापाशी फिरणारे आम्ही लोक होतो. त्या काळामध्ये सुद्धा गावागावातली माणसं माझ्या पाठीशी होती. त्यानंतरचा जो बुलंद आवाज आहे तो आवाज गावागावामध्ये घुमत होता. आणि पॅन्थरची मुवमेंट जी होती त्या पॅन्थरच्या मुवमेंटने अनेकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रकाश लोंढे हे तर ऍक्टिव्ह आहेतच आहे आणि त्यांना काहीतरी मिळावं अशा पद्धतीची आपली इच्छा आहे. त्यामुळे आता मला मिळालेलं आहे आणि आता अनेक कार्यकर्त्यांना काहीतरी मिळणार आहे. प्रकाश लोंढेला काहीतरी मिळणार आहे. तर अशा पद्धतीनं मिळेल, काहीतरी मिळेल. मी पुन्हा येईन म्हणल्यापेक्षा मी येईन असं म्हणा. येईन मी आज नाही तर उद्या मी येईन. मी एक दिवस येईन आणि आलो तरी मी लवकर निघून जाईन. ठीक आहे, सांगायचं उद्या जेवढाच आहे की कार्यकर्ते राबतात. आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून ते पक्षाकडे लक्ष ठेवत असतात. आणि प्रकाश हा तर तसा अत्यंत ऍक्टिव्ह असणारा कार्यकर्ता आहे. ज्या वेळेला आम्ही नाशिकमध्ये येतो तेव्हा मला दिसत असतं निळं निळं आकाश, तर माझ्या बाजूला उभा असतो लोंढे प्रकाश. त्याचं काम तर आहे फार झकास, त्याचं काम तर आहे फार झकास. म्हणूनच आज तुम्हाला दिसते आहे महाविकास आघाडी प्रकाश. आपण सगळ्यांनी कामाला लागायचं. मला रात्री राजस्थानला जायचं आहे. उद्या माननीय प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये राजस्थान एक्सपोचा कार्यक्रम आहे आणि जे भजनलाल शर्मा त्या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत त्यांनी मला विशेष निमंत्रित केलेलं आहे. तेव्हा माझं मुंबईतून रात्री 9 वाजता विमान आहे आणि मला लवकर तिथं पोचायचं आहे. त्यामुळे जास्त भाषण केलं पाहिजे असं नाही. 2 मार्चची जी धम्म परिषद आहे, आपले आदरणीय दलाई लामाजी यांना पण निमंत्रित केलेलं आहे. अजून त्यांचा होकार आलेला नाहीये पण ते येतील अशी अपेक्षा आहे. जगाच्या अनेक देशातले बुद्धिस्ट मंक आणि बुद्धिस्ट ऍक्टिव्हिस्ट सुद्धा त्याला येणार आहे आणि भव्य दिव्य अशा पद्धतीचा सोहळा जो आहे ना, म्हणजे तो लोकांना अत्यंत आवडेल. प्रचंड ताकदीचा हा जो सोहळा आहे, कमीत कमी 1 लाख लोक त्याला उपस्थित राहिले पाहिजे या दृष्टिकोनातून आपण कामाला लागायचं आहे. मी आपला जास्त वेळ घेत नाही. आपण सगळे या स्नेहसंवाद मेळाव्याला आपण आला. 2 मार्चच्या धम्म परिषदेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या बैठकीमध्ये आपण आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय. तर ज्याचं नाव लोकांना माहित नसेल ते रतन कुमार पाटलीपुत्र, अशा लोकांसोबत या पठ्ठ्याने कामकाज केलंय. माई साहेबांना जेव्हा विरोध होता माई साहेबांना, तेव्हा पहिली शाखा ह्या प्रकाश लोंढे नाशकामध्ये सुरुवात केली. लक्षात घ्या, सिद्धार्थ हॉस्पिटलचं 50 नंबर होतं ना, त्याच्या शेजारी 32 नंबरला आम्ही असायचो. मी पुन्हा येईल जे म्हणतात ना फडणवीस साहेब, ते तिथं लिहिले होतं की समुद्राच्या लाट आहे, मी समुद्राची लाट आहे, मी समुद्राची लाट आहे. तुम्ही मला किती थोपवण्याचा प्रयत्न करा तर मी पुन्हा येईल. ती खरी घोषणा ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सिद्धार्थ सोशलची आहे. तर सिद्धार्थ सोशलचे मला माहित आहे की ते पलन तुम्ही जर बघितले असते ना, पत्र्याचे पलन, ते कापड, त्यावेळेची लुंगी, त्यावेळेची बनियन, वेळ प्रसंग दत्तमंचाल भेटले नाही तर मिसरी, पण मात्र अन्यायाच्या विरोधात लढताना समोरचा वडापाव, या बाजूची टपरी. मला वाटत नाही प्रकाश लोंढे बरोबर एवढा निष्ठावंत उभ्या महाराष्ट्रामध्ये कोणी असेल, अजिबात नाही वाटत. आम्हाला ते सिनियर करणार नाही, अजिबात करणार नाही. तो तू जे नावं घेतले ना, PM कांबळे पासून सर्व,
सांगायला नाही पाहिजे. मी हंडोऱ्याच्या नावापासून सुरुवात केली. मी त्यांच्या परिवाराचे शॉर्टकट घेऊ सर. ते काम सुद्धा करणारा पॅन्थरचा कार्यकर्ता आहे आणि या पॅन्थरच्या कार्यकर्त्याची मी कधीच काही मागितलं नाही. मी जिल्हाध्यक्ष मागितले नाही, मी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मागितलं नाही. आता मात्र मला वाटतं माझ्या व्यतिरिक्त कोणाचाच नाही. मला अभिमान आहे. 2 नावाला गेल्या टायमाला राजा भाऊ सरेचा मी सांगितलं सर कोल्हापूरचं अधिवेशन तर आम्ही प्रचंड ताकद नेली, आर्थिक बाबतीत चालवली, तरी स्वागत केलं. दुसरं नाव म्हातेकर साहेबांचा आला, अभिमान वाटला. कारण वयाने आमच्या ज्येष्ठ अभ्यासू माणूस जरी पॅन्थरपासून नसले पण रिडलच्या चळवळीमध्ये आलेले म्हातेकर साहेब त्याच ताकदीनं रिपब्लिकन पक्षाचा बुलंद आवाज झाला. आम्ही विरोध केला नाही अजिबात. आता मात्र विरोध करणार आहे. माझ्या व्यतिरिक्त सीमाताईंच्या मुलगी आहे, सीमाताईची मुलगी आमदार सीमाताईची मुलगी आली. मी त्यांनाही बोलायची इच्छा होती, आपण यावरती त्यांचं पण अभिनंदन करतो. हम है पैंथर वाले खेले हैं जान पर. हम है पैंथर वाले खेले हैं जान पर. धब्बा नहीं लगने दिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया और नीले निशान पर. मला जास्त बोलायचं नाही. धम्म परिषदेची आपण घोषणा केली. मी 2 मिनिट सांगतो. धम्म परिषदेची घोषणा केली. कोणाची ताकद नाही, इलेक्शन मध्ये सुरू झाली नाही आणि आपण लॉन्च घेण्याची तयारी केली. मी पत्रवाल्याने दिलाय 1.5 लाख रुपये त्याच्या डिपॉझिट सहीची तयारी आहे. मी परत एकदा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करावं. आणि सीमाताईंनी अपेक्षा केली की मी शपथविधीत आहे, माझी मुलगी पाठवते, तिला 2 मिनिटं बोलण्याची संधी द्या. साहेब म्हणतील तर मी संधी देईल, परंतु परत साहेबांना पंतप्रधानावर जायचे. मला देशाचा पंतप्रधानाचा अभिमान वाटतो, पण त्यापेक्षा मला आठवले साहेबांचा अभिमान वाटतो. आठवले साहेबांच्या समोर एका देशाचा पंतप्रधान जेव्हा प्रकाश लोढेला विचारतो ना, अरे तुझ्या हाताला काय लागलं, काळजी घे, तर देशाचा पंतप्रधान सरळ झालं. उभ्या महाराष्ट्राच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी सांगितलं उत्तर महाराष्ट्रामध्ये जर प्रकाश लोढेचा धबधबा बसला तर आमचं काही खरं नाही. त्यासाठी महाजन साहेबापासून या सर्वांना मी ताकदीनं तुमच्या जोर मदत केली. कोणाचं नाव घेतलं असेल, कोणाचा मान सन्मान राहिला असेल, मनापासून सर्वांचं अभिनंदन करतो, आभार मानतो आणि एकदा जोरदार टाळ्या गदा लावून ज्यांनी मदत केली त्यांचं स्वागत, त्यांनी मदत केली त्यांचं स्वागत. पण मात्र नुसतं धम्म परिषदेला घोषणा करून तुम्हाला मला जमणार नाही. लोक तर तुम्ही कोणी आणणार नाही, आर्थिक मदत अजिबात करणार नाही, पण मात्र करणार नाही मला खात्री ना. कारण आम्ही लोक तुम्हाला पुरवले, तुम्ही काय पुरवताय तरी. पण हा धम्मविधी जर झाला माहित असतील, माझा एक कार्यकर्ता स्वतःच्या हिमतीचे पक्ष निधी नको आम्हाला, आम्ही तो साहेब तुमच्या स्वप्नातला धम्म परिषदेला साकार करून दाखवली आहे, तसेच त्याच ताकदीनं करून दाखवू. मला बोलण्याची संधी मिळाली, मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. धन्यवाद. हम लोग नहीं डरते. स्टार न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक.